नमस्कार मित्रहो. आज आम्ही जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला सिंहगड पाहायला. चला तर मग आमच्यासोबत सिंहगड पाहायला. आजचा प्रवास खूप मोठा आहे आणि वातावरणही खूप छान आहे. निसर्गाचा आस्वाद घेता घेता तुम्हाला सिंहगडाबद्दल थोडी गोष्ट सांगावी असं वाटतं. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती देणं बरं नाही. तो परत घे शिवबा, तो परत घे. हे माँसाहेबांचं वाक्य इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही अनेकदा वाचलं असेल किंवा कोणाकडूनही ऐकलं असेल. तर हा कोंढाणा किल्ला म्हणजेच आजचा सिंहगड 1665मध्ये पुरंदरचा तह झाला आणि कोंढाणा किल्ला मुघलांना द्यावा लागला. परंतु ज्या दिवसाची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होतं तो दिवस अखेर उजाडला. तो दिवस होता 4 फेब्रुवारी 1670. कारण याच दिवशी मराठा सैनिकांनी मुघलांच्या सैन्यावरती हल्ला करून परत कोंढाणा किल्ला जिंकला. त्यावेळी मराठा साम्राज्याचे नेतृत्व करत होते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. सिंहासारखा लढवय्या योद्धा म्हणजेच तानाजी मालुसरे मुघलांच्या विरुद्ध लढता लढता याच गडावर धारातीर्थी पडले. ज्यावेळी ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळली त्यावेळी त्यांच्या तोंडातून उद्गार आले, गड आला पण सिंह गेला. नंतर छत्रपती महाराजांच्या सांगण्यावरूनच कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले. ज्यावेळी मी ही वीरगाथा ऐकली होती तेव्हापासून सिंहगड पाहण्याची आणि तानाजी मालुसरे यांच्या समाधीवर नतमस्तक व्हायची इच्छा होती. अखेर आम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. इकडे थोडा पार्किंगचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे जर तुम्ही गाडी घेऊन जात असाल तर थोडं तुम्हाला पार्किंगची व्यवस्था करावी लागेल. आजूबाजूला अत्यंत सुंदर निसर्ग सौंदर्य. डोंगरावरून दरी किती सुंदर दिसत होती. डोंगरावर येणारा सुसाट्याचा वारा आणिकच आमचा उत्साह वाढवत होता. एकदम छान दिसत होतं. लांब लांबची गावं पण आम्ही हेरण्याचा प्रयत्न करत होतो. लांबून जाणारी नदी आम्हाला दिसत होती. थोडी थोडी गावं दिसत होती. एकदम वातावरणही खूप छान होतं. तुम्ही पण मित्रहो सिंहगडावरती नक्की भेट द्या. खूप छान आहे. अशाच मग पायऱ्या चढत आम्ही सिंहगडाच्या माथ्यावरती गेलो. खूप लोक होते, खूप गर्दी असते तिथे. पर्यटक कायम येत असतात. पुढे आम्हाला घोड्याची पागा ही जागा दिसली. घोड्याची पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्याचे ठिकाण. मग आम्ही ते ठिकाण बघायला गेलो. अतिशय सुंदर जागा आहे. म्हणजे अशी चिंचोळी जागा आहे आणि आतमध्ये एक गुफा टाईप आहे जी नॅचरल वाटते. कारण जर इतिहास बघितला कोंढाणा किल्ल्याचा तर हा खूप जुना आहे. जवळपास 2000 वर्षापूर्वीचा असा हा इतिहास सांगितला जातो. जणू त्याच वेळची ही गुफा असावी आणि त्याचा नंतर उपयोग घोड्यांना ठेवण्यासाठी केला असावा असं आम्हाला वाटतं. बाहेर कितीही गरमी असली तरी आतमध्ये अतिशय थंड वाटतं. पावसामुळे कदाचित पाणी इथे साचलेलं असावं. ही गुफा बघून झाल्यानंतर आम्हाला एक तळी दिसली. कदाचित या तळीमधूनच घोड्यांना पाणी पुरवठा केला जात असावा. असेच आम्ही पुढे चालत गेलो तर आम्हाला शिवकालीन एक तोफ दिसली. त्यानंतर इथे पर्यटक येऊन इथे झाडाखाली बसून आनंद लुटत होते. आणि पुढे गेल्यानंतर एक टिळक निवास दिसला. असं म्हटलं जातं की इथे टिळकांचं काही दिवस वास्तव्य देखील होतं. आणि पुढे गेल्यानंतर ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते ठिकाण आम्हाला भेटलं. ती म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. आम्ही आतमध्ये गेलो.
सर्वप्रथम डाव्या बाजूला पाहिलं तर तिथे असंख्य स्टॅच्यूज होते. त्या युद्धाच्या काळात कोणकोणती हत्यारे वापरली त्याबद्दल माहिती देत होते. त्यांनी वापरलेला भाला, दांडपट्टा, तलवारी, गोफण बघायला एकदम छान वाटलं. नवीन पिढीला ते कळावं अशी माझी इच्छा आहे. इथे कोरीव केलेलं इतिहासातलं प्रत्येक प्रसंग इथे सांगितला गेलेला आहे. हा दगडामध्ये कोरला गेला आहे. त्यानंतर इथे एक शिल्पकृती आहे. दगडामध्ये कोरलेलं एक चित्र, ज्याच्यामध्ये तानाजी मालुसरे कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी सांगतायत असं हे दृश्य आहे. एकदम अप्रतिम असं हे दृश्य आहे. कलाकाराने चांगल्या प्रकारे कोरलेलं आहे. हे दृश्य बघून अक्षरशः डोळ्याचे पारणे फिरते. ही आहे तानाजी मालुसरे यांची समाधी आणि या समाधीवरती आम्ही नतमस्तक झालो. खूप वर्षाची इच्छा पूर्ण झाली. आणि हा आहे तानाजी मालुसरे यांचा अर्धकृत्रिम पुतळा. खूप छान. त्यांनाही आम्ही वंदन केले. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. तर मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की सिंहगडाला एकदा तरी भेट द्या. जय शिवाजी, जय भवानी.